महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, फक्त तोही 2 मिनिटांमध्ये वेबसाईटवरून नवीन पद्धतीने त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की ॲप बंद झालेला आहे, ॲपवरती फॉर्म स्वीकारले जात नाहीत. मग वेबसाईटवरती फॉर्म भरायसाठी बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. फॉर्म कसा भरायचा आहे ते माहिती नाही, फॉर्म सबमिट होत नाही, बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. परंतु 2च मिनिटांमध्ये फक्त कसा फॉर्म भरायचा ती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत पाहत राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसतील, परंतु सर्वांच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुमच्या मोबाईलमधून तुमच्या हातून फॉर्म कसा भरायचा आहे स्वतःच्या मोबाईलमधनं तीच माहिती आपण बघणार आहोत. गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण. बघा पूर्ण वेबसाईट दाखवतोय तुम्हाला मी या ठिकाणी, ladkibhin.maharashtra.gov.in किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट ओपन करायची. ही वेबसाईट अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. पहा, सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुमच्या उजव्या बाजूला इथं 3 डॉट दिसत असतील, तर इथं आल्यानंतर डेस्कटॉप साईटला तुमचं जर या ठिकाणी टिकमार्क असेल तर ते टिकमार्क काढायचे. कारण की डेस्कटॉप साईट बघा अशा पद्धतीने ओपन होईल. मोबाईलमध्ये तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरता येणार नाही, तर हे टिकमार्क काढून घ्यायचे. या ठिकाणी बघा स्क्रोल करायचे, संपूर्ण माहिती आहे या वेबसाईटवरती. आतापर्यंत किती फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, फक्त 2674 फॉर्म वेबसाईटवरचे अप्रूव्ह झालेले आहेत. अजून याची वेबसाईटची अर्जाची छाननी सुरू झालेली नाही. तर बघा इथं तुम्हाला मधोमध तुम्हाला पांढरे 3 रेषा दिसत असतील. इथं तुम्हाला पहा अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर आता तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं नसेल, तुमचं खातं तयार केलेलं नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, खाते तयार करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी फुल नेम टाकायचं आहे, ॲज पर आधार इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा यूजर आय डी असणार आहे आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे. जेव्हा पण तुम्हाला लॉग इन करायचं तो पासवर्ड लक्षात राहील असा पासवर्ड टाका. पासवर्ड पुन्हा टाकून त्याची पुष्टी करा. तुमचा या ठिकाणावरून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं त्या जिल्ह्यामधलं गाव सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्या गावामध्ये महानगरपालिकेमध्ये गाव येतं की नगरपालिकेमध्ये येतं ते तुम्हाला इथं येईल. पहा, जर येत नसेल तर लागू नाही असं करा. जर तुमच्या गावामध्ये नगर परिषदही नाही आणि महानगरपालिका नाही आहे तर लागू नाही करा. परंतु सहजासहजी तुम्ही जो जिल्हा निवडताय, तालुका निवडताय, गाव निवडताय त्यानुसारच त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व ऑप्शन येत आहेत. तर समजा तुम्ही या ठिकाणी बघा आता जो जिल्हा निवडला आहे त्यानुसार त्या ठिकाणी नगर परिषद आहे, म्हणून हे नगर परिषदची नावं सर्व आलेली आहेत. तर ही नगर परिषद सिलेक्ट करा. त्यानंतर खाली बघा ॲथोराइज पर्सन कोण आहेत, तुम्ही कोण आहात, सामान्य महिला आहात की या ठिकाणी CRP आहात, अंगणवाडी सेविका आहात, ग्रामसेवक आहात, वॉर्ड अधिकारी आहात किंवा शेतूमधून फॉर्म भरताय शेतू अधिकारी आहात तुम्ही, किंवा महानगरपालिकेमधील बालवाडी सेविका आहात, आशा सेविका. तर यापैकी तुम्ही कोणच नाही, तुम्ही फक्त सामान्य महिला आहात, स्वतः फॉर्म भरताय तर तुम्हाला सामान्य महिला सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा म्हणजे हा वरचा नंबर जो दिलेला आहे तो तुम्हाला हा कॅप्चा भरायचा आहे. जो पण नंबर दिलेला आहे पहा अशा पद्धतीने हा नंबर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी साइन अप बटन आहे पहा खाली कोपऱ्यामध्ये एकदम, हे साइन अप बटनावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. साइन अप झाल्याबरोबर साइन अप सक्सेसफुल म्हणेल. पुन्हा तुम्हाला मेन वेबसाईटवरती यायचं आहे. बघा अशा पद्धतीने ही मेन वेबसाईट पहिल्यांदा ओपन केली होती. इथून तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in हे सर्च करायचं आहे. सुरुवातीला याच्या अगोदर मित्रांनो इथं अशा पद्धतीने बघा HTTPS 2 डॉट द्यायचे, 2 स्लॅश ladkibhin.maharashtra.gov.in हीच मेन वेबसाईट आहे. लास्टला बघायचे .gov.in आहे का, कारण की भरपूर साऱ्या फेक वेबसाईट देखील आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने वेबसाईट ओपन झाली पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं, तुमचं साइन अप झालेलं आहे, अकाउंट तयार झालं आहे, खातं तयार झालं आहे. पुन्हा 3 पांढऱ्या रेषेवरती क्लिक करायचं आहे. लक्षात राहू द्या इथं जे 3 डॉट आहेत वरती, इथं तुमची डेस्कटॉप साईटवरती क्लिक नसायला पाहिजे. ठीक आहे, इथं तुमचं क्लिक नाही पाहिजे, डेस्कटॉप साईट तुम्हाला करायची नाही, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा इथं अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे, आता त्याच्यावरती क्लिक करा. तुमचा जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड होता, ठीक आहे, तो तुम्ही ठेवलेला होता साइन अप करताना, खातं तयार करताना, तो टाका. त्याच्यानंतर खाली इथं तुमचा कॅप्चा टाकायचा आहे, म्हणजे हा नंबर टाकायचा आहे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली इथं राईट साईडमध्ये कोपऱ्यामध्ये लॉग इनचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा लॉग इन सक्सेस म्हणेल वरी पद्धतीने अशा पद्धतीने दाखवेल. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, नवीन अर्ज भरायचा आहे. तर काय करायचं आहे, इथं बघा राईट साईडला तुमच्या 3 पांढऱ्या रेषा दिसतील, इथं क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं ज्यांचा अर्ज भरायचा आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली पहा हा कॅप्चा म्हणजे हा नंबर दिलेला आहे, तो इथं नंबर टाकायचा आहे. आणि तुम्हाला इथं बघू शकता व्हॅलिडेट आधारचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं OTPची गरज नाही, आधारला मोबाईल नंबर लिंकची गरज नाही, डायरेक्ट व्हॅलिडेट करायचं आहे.
व्हॅलिडेट केल्याबरोबर तुमच्यासमोर नोंदणी अर्ज ओपन होईल पहा. आता अर्ज काळजीपूर्वक तुम्हाला भरायचा आहे. पहिल्यांदा बघा, महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाकायचे. हे नाव इंग्लिशमध्ये टाकायचे, मराठीमध्ये नाही. आधार कार्डवर जरी मराठीमध्ये असेल तरी देखील इंग्लिशमध्ये टाका पूर्ण नाव. त्यानंतर जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव इथून सिलेक्ट करा. जर लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं राहून द्या, मग इथं खाली वडिलांचं नाव टाका. त्यानंतर बघा, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे. जर लग्न झालेलं नाही तर असंच ब्लँक सोडून द्या. इथं पतीचं सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे. वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात, विधवा आहेत की घटस्फोटित आहात, निराधार आहेत की परित्यक्त आहात. तर या ठिकाणी जर अविवाहित असाल तर अविवाहित राहू द्या, विवाहित असाल तर विवाहित करा. त्याच्यानंतर खाली बघा, आता तुमची जन्मतारीख टाकायची, ज्यामध्ये दिनांक, महिना आणि वर्ष या ठिकाणाहून तुम्ही जन्मतारीख अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतात. इयर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हा महिना तुम्ही असे पुढे मागे करू शकतात. महिना सिलेक्ट करा. या ठिकाणी किती डेट आहे, मे 1986 असेल तर त्यामधली 7 तारीख असेल तर 7 सिलेक्ट करा. अशा पद्धतीने सेटवरती क्लिक करा. आणि आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहात का, हे नाही म्हटलं तर तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलेलं नाहीत, नाही म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी स्टेट वगैरे सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या राज्यात तुमचा जन्म झाला आहे ते. आणि होय म्हटलं तर पुढची माहिती लगेच तुमच्यासमोर येऊन जाईल. पाहता पुढच्या माहितीमध्ये बघा, आता अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती, म्हणजेच या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. बघा, तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहताय तो संपूर्ण पत्ता आधार कार्डवरती जो आहे तसं टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, सध्या कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही आहात तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव कुठलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे याच्यामधून. त्यानंतर महानगरपालिका, बघा आता काही गावं जी आहेत त्यामध्ये महानगरपालिका येत नाही, नगर परिषद येते बघा, किंवा काहीमध्ये महानगरपालिका देखील येते. जर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं येत असेल महानगरपालिका सिलेक्ट करण्यासाठी वगैरे, तर इथून तुम्हाला तुमचं ते सिलेक्ट करून घ्यायचं जी पण असेल ती. त्याच्यानंतर बघा, मतदारसंघ. आता तुमचं मतदान कुठे येतं, आता याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांचंच दाखवतं आहे, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो जिल्हा निवडलेला आहे तो जिल्हा तुम्हाला अगोदर याच्यामध्ये चेक करायचा आहे आणि तेच सिलेक्ट करायचं. समजा पुणे जिल्हा निवडला तर बघा पुण्याचं या ठिकाणी आहे, पुणे तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा, ज्यांचा फॉर्म भरताय त्यांचा मोबाईल नंबर. त्यानंतर शासनाच्या तुम्ही इतर सुविधा घेतायत का, कुठल्या योजनेचा लाभ घेताय का, या योजनेपेक्षा इतर कुठल्या, तर घेत असाल तर होय म्हणायचं आहे. मग त्या योजनेचं नाव आणि त्याला किती पैसे भेटतात तुम्हाला ते टाकायचं आहे. जर घेत नसाल तर नाही म्हणायचं डायरेक्टली, ठीक आहे. त्यानंतर ही माहिती झाली की आता तुम्हाला बघा बँकेचा तपशील भरायचा आहे. बँकेचा तपशील म्हणजे तुम्हाला कुठल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजेत, परंतु त्या बँकेला तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे, DBT असणं गरजेचं आहे. जर नसेल तर बँकेत जाऊन DBTचा फॉर्म भरा. त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे DBTचा, त्याबद्दलचा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यानंतर बघा याच्यामध्ये पहिल्यांदा बँकेचं पूर्ण नाव टाकायचे तुम्हाला. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचं आहे. बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. बँक खाते क्रमांक पुन्हा पुष्ट करायचा आहे. IFSC कोड तुम्हाला लिहायचा आहे. IFSC कोड तुमच्या पासबुकवरती असेल किंवा चेकवरती देखील असेल. त्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडलं गेलेलं आहे काय, जर आपले बँक खाते आधारशी जोडले नसेल तर जोडून घ्या अशी सूचना इथं त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही करायचे. जोडलेलं नसेल तर तुम्ही नाही करू शकता, जोडला असेल तर होय करा, आणि जोडलेलं नसेल तर नाही करा आणि लगेच जोडून घ्या, त्याच्याशिवाय पैसे येत नाहीत, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा आता खाली लास्ट प्रोसेस आहे ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायची. 5 MB पर्यंत डॉक्युमेंट अपलोड देऊ शकता. PDF, JPG, PNG सर्व फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट चालत आहेत. त्यानंतर बघा पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आधार कार्डची या ठिकाणी समोरील बाजू अपलोड करायची. अपलोडवरती क्लिक करायचे तुम्हाला. बघा इथून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने देखील फोटो काढू शकतात. अशा पद्धतीने कॅमेरा क्लिक करा. कॅमेऱ्याने देखील बघा फोटो काढायला तुम्हाला ऑप्शन येत आहे, या ठिकाणी बघू शकता. कॅप्चर करा या ठिकाणी आणि त्याला टिक मार्क करा. अशा पद्धतीने हा फोटो अपलोड होतो. पहा 5 MB पर्यंत फोटो चालणार आहे. किंवा डायरेक्टली तुमच्या फाईलमध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये फोटो असेल तर तुम्ही इथून देखील फोटो अपलोड करू शकतात. कसं अपलोड करू शकतात बघा, आता हे कॅमेऱ्याने फोटो अपलोड केला आहे मी. व्ह्यूवरती क्लिक करा. बघा अशा पद्धतीने हा फोटो तुम्हाला पाहायला भेटेल. किंवा तुम्हाला हा फोटो नाही अपलोड करायचा, परत अपलोडवरती क्लिक करा. फाईल्समध्ये जायचं आहे. फाईल्समध्ये जिथे फोटो ठेवलेला आहे तुम्ही आधार कार्डच्या पुढच्या बाजूचा किंवा इतर फोटो अपलोड करताना तशा पद्धतीने फाईल्समध्ये जाऊन तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. तसंच आधार कार्डची मागील बाजू देखील तशीच अपलोड करायची. तुम्हाला कॅमेऱ्याने करू शकता किंवा फाईल्समध्ये जाऊन. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक इथं अपलोड करायचं. हे कशासाठी आहे, हे तुमचं रहिवासी दाखल्यासाठी आहे.
यामध्ये PDF फाईल देखील चालेल. इथं बघा PDF फाईलचं देखील फॉर्मॅट चालणार आहे. ठीक आहे. हे झालं की तुमच्याकडं केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का असं ते विचारतायत. जर असेल तर होय करा, जर नसेल तर नाही करा. नाही केलं तर तुम्हाला 2.5 लाखाच्या आतमधलं उत्पन्न दाखला इथं अपलोड करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे, होय केलं तुम्ही, तर तुम्हाला फक्त रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. मग रेशन कार्डची समोरील बाजू या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची, रेशन कार्डची पाठीमागची बाजू तुम्हाला अपलोड करायची आणि त्याच्यानंतर बघा अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे. हमीपत्र इथूनच तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे पहा. इथं डाउनलोडवरती क्लिक करा. तुमच्यासमोर हमीपत्राची PDF फाईल अशा पद्धतीने डाउनलोड होईल. बघू शकता हे हमीपत्र आहे. हे सर्व चौकोन तुम्हाला टिक मार्क करायचे आहेत. लक्षात राहू द्या, हे टिक मार्क नाही केले तर फॉर्म रिजेक्ट होईल. हे टिक मार्क करायचे आहेत. त्यानंतर इथं खाली तुमचं नाव लिहायचं आहे, साईन करायचे, इथं डेट लिहायचे, इथं ठिकाण लिहायचे कुठून फॉर्म भरला आहे ते. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर हमीपत्र स्कॅन करायचे, तुमचं नाव वगैरे सर्व व्यवस्थित टाकायचं आहे हमीपत्रावरती, ज्याचा फॉर्म भरता त्याचं, आणि त्याला इथून तुम्हाला अपलोड करायचे. PDFमध्येही अपलोड करू शकता, JPGमध्ये अपलोड करू शकतात. आता बघा बँक पासबुक बऱ्याच जणांना ऑप्शन येत नव्हता वेबसाईटवरती, आता ऑप्शन यायला लागलेला आहे नवीन पद्धतीमध्ये. तर इथून तुम्हाला बँक पासबुक देखील अपलोड करायचं ऑप्शन आहे. बँक पासबुक अपलोड करू शकतात. त्यानंतर अर्जदाराचा फोटो ही लास्ट प्रोसेस आहे. याच्यामध्ये अपलोडवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने अर्जदाराचा फोटो असेल तर इथून अपलोड करू शकता किंवा कॅमेरा ओपन करू शकता. पहा कॅप्चरचं ऑप्शन येईल, तुम्ही इथून देखील कॅप्चर करू शकतात. अपलोडवरती क्लिक करा. इथून पहा फोटो सक्सेसफुल अपलोड होईल. 2 पद्धतीने फोटो अपलोड करता येईल तुम्हाला. एकतर मोबाईलमधून कॅप्चर करू शकतात कॅमेऱ्याच्या, किंवा तुमच्या फाईलमध्ये असेल स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो, तोही तुम्ही इथून अपलोड करू शकतात, दोन्ही पद्धतीने. त्यानंतर इथं खाली पहा हमीपत्राचं अस्वीकरण स्वीकारा, याच्यावरती क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि स्वीकारावरती क्लिक करा. आणि तुमचा फॉर्म तुम्हाला आत्ताच सबमिट नाही करायचा आहे, काही दिवसांनी सबमिट करायचा आहे. काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत, ते अपलोड करायचे राहिले, स्कॅन करायचे राहिले, तुम्ही माहिती पण भरली सारी, मग पुन्हा नवीन फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला. काय करायचं आहे, सेव्ह ॲज ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म जो असणार आहे ड्राफ्टमध्ये सेव्ह होईल. किंवा तुम्हाला तात्काळ लगेच आता सबमिट करायचं आहे तर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात. सेव्ह ॲज ड्राफ्ट केला तर नंतर तुम्ही फॉर्म तुमचा या ठिकाणावरून पहा 3 रेषा आहेत इथं, यापूर्वी केलेले अर्ज जे ऑप्शन आहे इथं क्लिक करा. इथून बघू शकता हा ड्राफ्टमध्ये अशा पद्धतीने सेव्ह होईल फॉर्म तुमचा यापूर्वी केलेल्या अर्जमधून. किंवा तुम्हाला लगेच फॉर्म सबमिट करायचा आहे तर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा ड्राफ्टमध्ये तुमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे, तुम्ही सबमिट नाही केला तर इथं बघा बाजूला पेन्सिलचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही भरलेला अशा पद्धतीने पाहू शकता. संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आणि तुम्हाला आता सबमिट करायचं आहे. आता सेव्ह नाही करायचा, सबमिट करायचं आहे. तर माहिती साठवा या बटनावरती काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे. माहिती साठवावरती क्लिक करा. लगेच तुमच्या समोर कशा पद्धतीने फॉर्म सबमिट होईल बघा अशा पद्धतीने. बघू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल दाखवेल, इथं ॲप्लिकेशन नंबर दाखवेल, नाव दाखवेल. अशा पद्धतीने ग्रीन टिकमध्ये येईल आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. आता फॉर्म सबमिट झाला की पुन्हा एकदा मेन वेबसाईटवरती यायचं आहे. तुम्ही लॉग इन केलेलं असेल, इथं 3 रेषेवरती क्लिक करा. यापूर्वी केलेले अर्जमध्ये क्लिक करा. इथं बघू शकता वरी फॉर्म सबमिट झालेला आहे, तो सध्या ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता पेंडिंग दाखवत आहे. आणि इथं डोळ्याचं चिन्ह आहे, इथून तुम्ही तुमचा पूर्ण फॉर्म देखील अशा पद्धतीने पाहू शकतात. इथून सर्व कुठले डॉक्युमेंट अपलोड केलेले तेही पाहू शकतात. जसं की फोटो पाहायचं तर फोटोवरती क्लिक करा. बघा तुमच्यासमोर फोटो देखील येऊन जाईल. आणि इथं टिप्पण्या दिलेल्या आहेत, रिमार्क्स दिलेले आहेत. फॉर्म ज्यावेळेस रिजेक्ट वगैरे होईल त्यावेळेस त्या टिप्पण्या तिथं टाकल्या जातील. तर सध्या पेंडिंगमध्ये दिसतोय. इथं मग तुमचा फॉर्म आता रिव्ह्यूमध्ये जाईल, म्हणजे तपासणीसाठी घेतला जाईल. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे ॲप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल. ती सर्व इथं स्टेटस तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या वेबसाईटवरतीच तुम्हाला लॉग इन करून काय करायचं आहे, तुमचं स्टेटस या ठिकाणावरून पाहायचं आहे केलेल्या अर्जमध्ये जाऊन. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.